सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम. कसे आहे? मस्त असताल? मी पण खूप मस्त आहे. तर आज आम्ही बाहेर गेलो होतो, थोडं काम होतं, म्हणजे मी याच्या सोबत गेले होते बाहेर. तर काय झालं आमच्या सोबत तर हाच सांग. आम्ही थोडं कामासाठी बाहेर गेलेलो होतो. आमचं काम झाल्याच्या नंतर आम्ही घरी येत होतो. आम्ही हायवेहून मधला रस्ता धरला. त्यानंतर चौक होता, चौक मधून एक माणसाने काय केलं, रॉंग साईड घातली गाडी. रॉंग साईड घातल्यामुळे त्याच्यासोबत एक लहान लेकरू पण होतं आणि आम्ही पण गाडीवरच होतो. तो अचानक आल्यामुळं तर मला ब्रेक दाबावं लागलं, तर आमची गाडी खूप सरकत गेली, घासत गेली. म्हणजे आम्ही सुद्धा घासलो. हे बघा, पूर्ण हाताला सुद्धा लागलेलं, माझ्या पायाला सुद्धा लागलेलं आहे. पायाला लागले माझ्या पण, आणि याच्या सुद्धा पायाला लागले खूप जास्त. ते तरी बरं झालं, डोक्याला मार नाही लागला. तुम्हाला माहिती सिमेंटचा मार कसा लागतो, खूप डेंजर लागतो. आणि पहिली गोष्ट आमच्या सोबत आधी झालेलं आहे तसं सिमेंटचा मार. मला इथे लागलो होता आधी आणि आता इथे लागले. गाडी दमाने चालवा, लक्ष देऊन चालवा. कोण कधी मदत येईल मांजरीवाणी काय सांगता येत नाही. असं झालं आमच्या सोबत. तर बघू शकता आमचं खूप ब्लड सुद्धा गेलेलं आहे, हाताचं खूप ब्लड सुद्धा गेलंय. आणि वॉच होती हातातली वॉच सुद्धा तुटून गेली, पडली तिथेच कुठेतरी गायब झाली. ती कोणीतरी उचलून नेली तिथे. एवढ्या गर्दीमध्ये खूप जण गोळा झाले, बरेचसे लोक गोळा झाले. मला उचललं, गाडीचा तर पूर्ण हालबे आहे. असं झालं तो विषय, खूप डेंजर झाला आणि आम्ही वाचलो. हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. समोरच्या व्यक्तीच्या गाडीवर सुद्धा एक लहान मुलगा होता. बरं झालं त्याला काही नाही लागलं, त्याला सुद्धा काही नाही लागलं. आम्हालाच लागलं, त्यांना दोघांना लागलंच नाही. पहिली गोष्ट मुलाला वाचवण्यासाठी आम्ही घसरत गेलो. खरंच खूप छोटा होता. गाडीचं सायलेन्सर तर पूर्ण तुटून असं साईडला पडला डायरेक्ट. एवढा खूप खतरनाक ऍक्सिडेंट झाला. आणि आमच्या आयुष्यभर लक्षात राहील की आमच्या दोघांचा म्हणजे भाऊ बहिणीचा असं झालं आमच्यासोबत, हो ना. अपघात खूप खतरनाक झाला. मला तर वाटलं गेली. खरंच एवढा डेंजर झाला आमचा, खूप जास्त. 1 मिनिट कसं मला अंधार आल्यासारखं झालं. आमच्या दोघांना सुद्धा तसंच झालं की मी जीन्स पॅन्ट घातली होती, हिने सुद्धा जीन्स पॅन्ट घातली होती, त्यामुळे आम्हाला पायाला जास्त मार लागलेला नाहीये आणि हाताला लागले आणि खूप जास्त दुखतंय हाताला. तर काळजी घ्या. इथेच मी एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय, गुड नाईट.